दरम्यान ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा भोंदूबाबा अशोक खरातच्या घरी भेट दिली होती। मिरगाव शिवारातल्या फार्म हाऊसमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पत्नीसह अशोक खरातचं दर्शन घेतल्याचे फोटो समोर आले। आणखी एक धक्कादायक माहिती या प्रकरणात समोर आली आहे। ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा या भोंदूबाबा अशोक खरातची घरी भेट दिली होती अशी माहिती समोर येते आहे। मिरगाव शिवारातल्या फार्म हाऊसमध्ये ही भेट झाली होती। या फार्म हाऊसमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पत्नीसह अशोक खरातचं दर्शन घेतल्याचे फोटो आता समोर आले आहेत। त्यामुळे आता अनेक नेत्यांचं या प्रकरणाशी कनेक्शन असल्याचं उघड होत आहे। त्यात आता ठाकरे सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं सुद्धा नाव समोर आलंय। रुपाली चाकणकर या फरार आहेत असा दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, रुपाली विरुद्ध रुपाली असा वाद पेटेला दिसतोय। एकीकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी दावा केलाय की रुपाली चाकणकर या फरार आहेत अशी पोस्ट त्यांनी केली आहे। नेमकं यामध्ये किती तथ्य आहे? रुपाली चाकणकर आहेत कुठे असा सवाल उपस्थित होतोय। त्यांच्याशी संपर्क होऊ शकलाय का? नेमक्या ते आहेत कुठे? दीपाली अगदी बरोबर आहे। नाशिकमधील जो भोंदूबाबा आहे अशोक खरात याचं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर सर्वात प्रथम रुपाली चाकणकरांवर या सगळ्या टीका झाल्या। खरं तर रुपाली चाकणकरांचे अनेक फोटो या भोंदूबाबासोबत समोर आले। अगदी छत्री धरलेले असतील किंवा मग पाय धुतानाचे असतील किंवा काल एक व्हिडिओ जो समोर आलेला आहे की या भोंदूबाबाला रुपाली चाकणकर गुरु माऊली मानतात। हे सगळं प्रकरण झाल्यानंतर अनेक नेते मंडळी जे आहेत ते रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करतायत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। खरं तर या सगळ्याला उत्तर देण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी पुढे यायला हवं होतं। खरं तर महाराष्ट्रात कोणतीही घटना घडल्यानंतर माध्यमांसमोर रुपाली चाकणकर येऊन त्यांची प्रतिक्रिया देत असतात। मात्र गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचं दिसतं। या भोंदूबाबाने अनेक महिलांना असं फसवल्याचं सांगितलं जातंय। 58 व्हिडिओ पोलिसांना या सगळ्या प्रकाराचे सापडलेले आहेत। मात्र रुपाली चाकणकर ज्यांना गुरु मानतात, खरं तर रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि या भोंदूबाबाने महिलांवरच अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी स्वतःची बाजू मांडणं अपेक्षित होतं। मात्र रुपाली चाकणकर सध्या तसं करताना दिसत नाहीयेत। खरं तर सूत्रांच्या नुसार आपल्याला कळते की रुपाली चाकणकर पुण्यातच आहेत। मात्र पुण्यात माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा रुपाली चाकणकरांच्या घरी जात आहेत त्यावेळेस रुपाली चाकणकरांच्या घरच्यांकडून सांगण्यात येतंय की रुपाली चाकणकर घरी नाही आहेत। खरं तर हे सगळं माध्यमं रुपाली चाकणकरांना रोज भेटण्याचा प्रयत्न करतायत, संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत। मात्र रुपाली चाकणकरांसोबत कोणताही संपर्क होत नाहीये। काही वेळा संपर्क झाला असता त्या सांगतायत की मी माझी भूमिका ट्विटमधून मांडलेली आहे, मला माध्यमांसमोर येऊन बोलायचं नाहीये, अशा प्रकारची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर देत आहेत। मात्र रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। महिलांवर अत्याचाराचं हे प्रकरण आहे। व्हिडिओज काही समाज माध्यमांवर येत आहेत। खरं तर संतापाची लाट महाराष्ट्रभर या प्रकरणातून दिसते। मात्र रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या समोर यायला तयार नाहीत। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर फरार असल्याची एक पोस्ट केलेली आहे। माझ्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहेत। ताई, तुम्ही एक पोस्ट केलेली आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याचं सांगताय तुम्ही। महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनीच नाशिकमध्ये भोंदूबाबाला वर्षापूर्वी त्याचा भांडाफोड झाल्यानंतर मदत केली होती आणि चक्क आयोगाच्या लेटर हेडवर त्या पत्रकाराला माफी मागायला लावली की तुम्ही खोट्या माहितीच्या आधारे ही बातमी देत आहात, तुम्हाला त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। कुणी अधिकार दिला महिला अधिकार आयोगाला? तसेच त्यांच्या संस्थेला पाणी मिळावं म्हणून सुद्धा त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे। हे इव्हिडन्स खूप महत्त्वाचे आहेत त्यांना त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करायला। आता मुळामध्ये रुपाली चाकणकरांना मी महत्त्व देत नाही, पण राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्षा ज्या कोणी असतात त्यांना खूप मोठं महत्त्व आहे। त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला सुरक्षित केल्या जातात, सक्षम केल्या जातात, त्यांना अन्याय होणाऱ्या महिलांवर आधार दिला जातो। त्याच अध्यक्षा या भोंदूबाबाच्या सोबत मिळून जर त्या महिलांवर अत्याचार करण्याचं लायसन देत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये सहआरोपी केलं गेलं। माध्यम प्रतिनिधी रुपाली चाकणकरांना भेटण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तो होत नाहीये। तुम्ही एका पक्षातले आहेत, दोघी एकत्र काम केलेत, जुन्या मैत्रिणी आहेत, तुमचा काही संपर्क होतोय का या प्रकारे? मला तर मी राष्ट्रवादी पक्षात आल्यापासून संपर्कात नाहीयेत।
त्याच्यामुळे आत्ता दोन ठीक आहे, तो नसू द्या त्याचा संपर्काचा भाग, परंतु ही घटना घडल्यानंतर आयोगाच्या अध्यक्ष फरार आहेत. का नाही माध्यमाच्या समोर येत? तुमची ड्युटी आहे, तुम्हाला काय माध्यमावर दाखवण्यासाठी नाही बोलवते. तुमच्याकडं जो पद आहे त्याच्यावर जे आरोप होत आहेत त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. जे तुमच्या विरोधातले पुरावे आहेत तुम्ही सांगितलं पाहिजे. त्या फरार आहेत, फरार. लक्षात घ्या, मी जबाबदारीने बोलतीये हे. आणि दरवेळी त्यांना फरार ठेवणं, त्यांच्या चुकांवर पांघरून घालणं हे महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षतेला परवडणारं नाही. ताई, 58 व्हिडिओ सापडलेत त्या भोदूबाबाचे पोलिसांना. एका बाजूला महिला अत्याचाराचं प्रकरण आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष त्या भोदूबाबाला गुरु म्हणत असल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलाय. गुरु माऊली म्हणतायत, डोक्यावर छत्री धरलेली आहे, पाय धुवत आहेत. बघा, धार्मिकमध्ये तुम्ही काही त्यांना मान सन्मान द्या, आम्ही त्या बोलू शकत नाही, परंतु ती व्यक्ती जर चुकीची आहे आणि तुम्ही जर संविधानिक पदावर आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. तुम्ही कारवाई न करता त्यांना साथ दिली. तुमचं संगनमत होतं, हेतू पुरस्पर तुम्ही त्यांना हा साथ दिली. महिलांवर जो अत्याचार झालाय तो ते रुपाली चाकणकरांना माहीत होतं. रुपाली चाकणकरांनी त्या भोदूबाबाला मदत केली याच्यात. निश्चित त्यांच्या ट्रस्टीवर नाव आहे श्रीमती रुपाली निलेश चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग. राज्य महिला आयोग म्हणल्यानंतर रुपाली चाकणकर जरी आत्ता पदावर आल्या असतील तरी राज्यातील महिलांना राज्य महिला आयोगावर विश्वास आहे की आपल्याला इथं कुठली अत्याचार होणार नाही, अन्याय होणार नाही, फसवणार नाही, म्हणून त्या मोठ्या प्रमाणात तिथं जात होत्या. म्हणजे रुपाली चाकणकर या गुन्ह्यात सहभागी आहेत असं म्हणणं आहे तुमचं? सहभागी आहे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, तपास केला पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे असे भोंदू बाबा हाय प्रोफाईल सेलिब्रिटीला आणणं करणं, मंत्रालयात जाणं, शिफारस करणं, खूप गोष्टी आमच्याकडं आलेल्या आहेत. त्या गोष्टी कायद्याने तुमच्यासमोर रोज एक विथ इव्हिडन्स, पुन्हा सांगते विथ पुरावा तुमच्यासमोर ठेवल्या जाणार आहेत. अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांचे अनेक पुरावे तुमच्याकडे आलेले आहेत, ते तुम्ही समोर आणणार आहात? येस. आणि हे पुरावे आणत असताना पोलिसांनी जे काही 58 व्हिडिओ घेतलेले आहेत ते व्हिडिओ ऑलरेडी सगळ्या सोशल मीडियावर आहेत. त्याच्यामुळे पोलिसांनी तपास कसून आणि पारदर्शक केला पाहिजे कायद्याला धरून. कारण का या आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर मॅडम पोलिसांवर दबाव आणतात, नेत्यांना पोलिसांना फोन करायला लावतात आणि प्रकरण दडपण्याचं काम करतात. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा जर हे प्रकरण दडपण्याचं काम केलं तर हायकोर्टातनं या पोलिसांच्या नोकऱ्या घालवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कायद्याने याचिका दाखल करून केलं जाईल. प्रकरण फार गंभीर आहे. तुम्ही त्याला कुठला तरी वेगळा फाटा देऊ नका. हा नाही पक्षाचा, नाही जातीचा, ना पंथाचा विषय आहे. हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सक्षमतेचा, अन्यायावर न्याय मिळण्याचा प्रश्न आहे आणि फक्त याच्यामध्ये राज्य महिला आयोग सहभागी आहे, म्हणून याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. तुम्ही दोघी एका पक्षाच्या आहात. एका बाजूला रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तर भोदूबाबाचे आणि रुपाली चाकणकरांचे जवळचे संबंध आहेत. या सगळ्या तपासावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दबाव आणू शकतात किंवा तपासाची दिशा पोलिसांना दबाव टाकून भरकटवू शकतात? आणू शकतात. दबाव आणला त्यांनी. शिर्डी पोलीस स्टेशनला जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या महिलेला तपासासाठी बोलवल्यावर त्या महिलांनी सांगितलं तुम्हाला फोन येईल, मी काही उत्तरं देणार नाही. तर आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांनी शिर्डीच्या पोलिसांना फोन केला, तिच्याकडे चौकशी करायची नाही. कोणता जो व्हिडिओ व्हायरल होतोय समाज माध्यमांवर? येस, त्या महिलेला बोलवण्यात आलं होतं. असे 58 व्हिडिओ आहेत. त्या 58 व्हिडिओमधला तो एक व्हिडिओ आहे. त्या महिलेकडं चौकशी करायची नाही. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केलाय त्यांना पोलीस स्टेशनमध्ये हाना मारा हे आयोगाच्या अध्यक्षा सांगताय. म्हणजे थेट पोलिसांनी काय काम करावं हे रुपाली चाकणकर सांगतायत असा आरोप आहे. आणि त्याचे पुरावेही आहेत. शिर्डी पोलिसांचे आणि आयोगाचे फोन तपासावे, कॉल रेकॉर्ड चेक करावे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतेय. आज त्या महिलेला नोटीस पाठवून ती कशासाठी गेली, तिचं जे कृत्य आहे ते कशा पद्धतीने झाले, कुणी आणले, संगनमत, या सगळ्या गोष्टी आहेत आणि पोलिसांचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथे जो 14 कोटीचा भोंदू बाबाचा शंकर महाराजांचं वारे अंगात येतं असं करून उच्च शिक्षित फसवणूक झाली होती. त्याच्यामध्ये 5 डिसिप्लिनच्या कमिटीमध्ये 100 लोकांना तपासासाठी बोलवण्यात आलं होतं.
हा तर महिलेवर सरळ सरळ बलात्कार करण्यात आलेला आहे. यंत्रणा कशी हल्ली पाहिजे, पण इथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा तपास यंत्रणेवर दबाव आहे असं वाटतं? हो, दबाव आहे 100%. एका बाजूला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तुम्ही म्हणताय की दबाव आणतायत असा तुमचा आरोप आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्याच पक्षाच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्या याच्यावर काय ऍक्शन घेताना दिसत येतील ना आता. राज्यातल्या ज्या पहिल्या उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी आहेत त्यांच्याकडेही मागणी केलेली आहे की अशामुळे महाराष्ट्रातल्या भगिनींची पण बदनामी होते आणि पक्षाची. तुमचा काही संपर्क झालाय सुनेत्रा पवार? नाही, होईल आता होईल. कालच आपली प्रेस झाली, माझा संपर्क होईल, मी भेट घेईल, मी त्यांची भेट घेणार आहे, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे. तातडीने तिला पदमुक्त करावं आणि या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करावं, कारण का तसे पुरावे आहेत. आणि पोलीस यंत्रणेच्या जी SIT स्थापन केली आहे तिथे हा तपास CID कडे देण्यात तुम्ही यावा. गंभीर आरोप करताय, मात्र हा जो भोदू बाबा महिलांवर अत्याचार करत होता हे सगळं रुपाली चाकणकरांना माहिती होतं असं देखील आरोप आहे तुमचा? हो, मग वर्षापूर्वीचा पुरावा दिला ना मी तुम्हाला. वर्षापूर्वी त्याचा भांडाफोड केल्यानंतर खुद्द चाकणकर यांनी अजिंक्य, त्यामुळे आपण पाहतोय रुपाली ठोंबरे या रुपाली चाकणकरांवर अतिशय गंभीर असे स्वरूपाचे आरोप करतायत. आता यावर रुपाली चाकणकर नेमकं कधी स्पष्टीकरण देणार, कधी खुलासा करणार हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद अजिंक्य या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.